एक ब्रेकिंग न्यूज पुण्यातील मांजरीमधील आंदोलकाची प्रकृती आता बिघडलेली आहे। सध्याची महत्त्वाची बातमी, आदिवासी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडलेली आहे। विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातल्या मांजरीमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि त्यामधील एका विद्यार्थ्याची विनंती करतो, आम्ही कोणत्याही राजकारणात नाही, कोणत्याही पक्षात नाही। आमच्या विद्यार्थ्याचे खेळ खेळू नका सर। 13 दिवस झाले उपोषणाला। आमच्या मागण्या मान्य करा। आमची कोणत्याही पक्षाची नाही, कुठल्याही काहीच नाही। आमच्या मागण्या मान्य करा सर प्लीज। देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आदिवासी सगळ्या मागण्या आमच्या विद्यार्थ्याचा आज श्वास थांबलाय। जर जीव गेला त्याचा आज उद्या कोण घेईल आमची जबाबदारी? जे प्रशासन ह्याला जबाबदार आहे, सगळ्यांनी राजीनामा द्यावा। आमच्या भावाला, आमच्या बहिणीला काय झालं आम्ही हे सहन करून घेणार नाही। अख्खा आदिवासी समाज इथे येऊन उभा होईल। आतापर्यंत किती जणांची प्रकृती बिघडली आणि दोघे ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये आहेत, एक आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत। आज जर ते माझ्या भावाला काय होत आहे तर ह्याचा जबाबदार फक्त आणि फक्त प्रशासन आहे, आदिवासी विकास विभाग आहे, सीएम आहेत। जर माझ्या भावाला, माझ्या बहिणीला काय होत आहे, अख्ख्या समाजानं जागवा, सगळ्यांनी इथे या। मी आग्रह करते सगळ्यांनी इथे या, नाहीतर आम्ही हे आंदोलन आणखी पेटवू। काय नाव होतं विद्यार्थ्याचं? काय नाव विद्यार्थ्याचं? काय नाव? काही विद्यार्थ्याचं नाव काय होतं? राजाराम पाडवी। हे बघा या मुलीला सुद्धा चक्कर आलेली आहे। जर आमच्या विद्यार्थ्यांना काय होत आहे तर ह्याचा पूर्ण जबाबदार हे महाराष्ट्र शासन आहे, आदिवासी विकास विभाग आहे, सीएम आहेत। जर आज आमच्या विद्यार्थ्यांना काय होत आहे तर आम्ही आणखी हे आंदोलन पेटवू, आम्ही डायरेक्ट मुंबईवर हल्ला बोलू। हे माझं मी ठोस सांगते, ठामपणे सांगते की आम्ही तिथे येऊ, आम्ही माघार घेणार नाही। आमच्या मागण्या पूर्ण करा। आमच्या 12,500ची जी विशेष पदवर्ती आहे ती लवकरात लवकर करा, नाही तर आम्ही आता इथून पुढे थांबणार नाही। फक्त इगो त्यांचा आवडतोय, फक्त इगोच्या अहंकारामुळे, फक्त या सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या अहंकारामुळे ही गोष्ट येते। विद्यार्थ्याचा जीव चाललाय, कोणाचे किडने खराब होत आहेत, ही वेळ फक्त अहंकारामुळे येते। देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की साहेब, आमच्या मुलांच्या जीवाशी खेळू नका। तुम्ही संवेदनशील आहात तर तुम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे, मुलांसाठी विचार केला पाहिजे, आदिवासी समाजाचा विचार केला पाहिजे। प्रत्येक अन्यायाचा GR, प्रत्येक गोष्ट आणण्याची ही फक्त आदिवासी समाजावरतीच काय येते हा विचार तुम्ही केला पाहिजे साहेब। उपोषण मागे घेणार आहे का? नाही, उपोषण मागे येणार नाही। मी स्वतः सांगते जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही मी स्वतः उपोषणाला बसते। तुम्ही आमच्या मागण्या सांगितलं ना का? हे फसवाय तुम्ही। आता कुठेतरी मुवमेंट होते म्हणून तुम्ही 1 वर्षासाठी ही गोष्ट स्थगित करताय, परंतु बाकीच्या गोष्टी तसेच देताय। 12,500ची जी आमची मागणी आहे त्या मागणीला बगल देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हा गैरसमज पसरवला जातोय। मागच्या वेळेला पण हेच झालं होतं की ज्या वेळेला बैठकीला बोलवलं त्यावेळेला खोटी बातमी या सरकारने दिली, आंदोलन स्थगित झालं या प्रकारे, परंतु हे सगळं फसवा प्रकार हे सरकार करत आहे। परंतु आम्ही आता या ठिकाणी मागे हटल्याशिवाय राहणार नाहीये। जीव गेला तरी 72, पण मागे हटणार नाही। जीव गेला तरी 72, पण मागे हटणार नाही। आम्ही आंदोलन काही सोडणार नाही, तीव्र करू आम्ही हे आंदोलन। किती जणांचा जीव गेला काय अजून? आमच्या विद्यार्थ्यांचा श्वास थांबतोय आता। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सगळे आताच 2 दिवस राहिला उपोषण करता होता। 2 दिवस नाही सर, माझे आज 13वा दिवस आहे। हॉस्पिटलमध्ये होता। 2 दिवस हॉस्पिटलला होतो मी। हे माझं 4थी टाइम आहे। जर हे गव्हर्नमेंट नाही घेणार आम्ही छातावर बसून घेणार। याच्या काय सरकार फसवतंय सगळ्या गोष्टी। हे सगळं संविधानाविरुद्ध चालू आहे त्यांचं, सगळं संविधानाविरोधी, जातीवादी शासन आहे, जातीवादी सगळं। तुम्हाला जर विद्यार्थ्यांचं हित नसेल दिसत आणि या विद्यार्थ्यांचं भविष्य जर दिसत नसेल तर तुम्ही या ठिकाणी आमचा राजीनामा द्या आणि आमच्या पूर्ण ज्या मागण्या त्या मान्य करा आताच्या आता, नाही तर इथं एकाला जर काही झालं तर या सरकारला परवडणारा जोग नाहीये। हा एक आदिवासी विद्यार्थी नाही तर संपूर्ण विद्यार्थी म्हणून बोलतो आहे, एवढा जीवाशी खेळताय आमच्या।
आज आमच्या विद्यार्थ्यांचा जर त्या ठिकाणी जीव गेला तर त्याचा श्वास थांबला होता. जर जीव गेला ना तर आम्ही सुद्धा त्याच्या पाठीमागे 10 जण आत्मदहन करणार आहोत. आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो त्याला सगळं सरकार जिम्मेदार राहणार. जातीवादी शाही सरकार आहे हे. या सरकारने जिम्मेदारी घेऊन आमच्या ज्या मागण्या त्या पूर्णपणे पूर्ण कराव्यात. आज या विद्यार्थ्याला एका जर विद्यार्थ्याला या ठिकाणी काही झालं तरी आम्ही या सरकारला परवडणारे जोग नाही असं पाऊल उचलायला सुद्धा आम्ही घाबरणार नाहीत. आम्ही विद्यार्थी आहोत, भविष्यासाठी लढू आणि लढत राहू आणि लढतोय. जय. तर आपण पाहतो की या सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आंदोलक मागे घेण्याची तयारीत नाहीयेत, कारण राज्य सरकारने पूर्णपणे ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही या ठिकाणावरनं हटणार नाही अशी भूमिका या सगळ्या आंदोलकांची आहे. आपण पाहतो हे सगळे आंदोलक गेल्या 13 दिवसांपासून या ठिकाणी उपोषण करतायत आणि राज्य सरकारकडून आज पावलं उचलण्यात आलेली आहेत. अर्थात जो वयाचा मुद्दा होता त्याला आता स्थगिती देण्याचा जो काही निर्णय आहे तो राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे.